उपराजधानी नागपूरमध्ये सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी सर्व मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी नागपूरला मुक्कामी आहेत. आता नागपूरला मुक्काम करताना हे सगळेच जण सरकारी निवासस्थानांमध्ये थांबले असतील असं तुम्हाला वाटलं असेल, पण तसं नाहीये. यातले बहुतांश मंत्री आणि अनेक आमदार हे चक्क पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलेत. रॅडिसन ब्लू, सेंटर पॉइंट, ले मेरिडियन या महागड्या हॉटेल्सच्या अनेक रूम सध्या मंत्री आणि आमदारांनी बुक केल्यात. आता कोणते मंत्री कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत तेही बघा. रॅडिसन ब्लू मध्ये कोण कोण उतरलंय ते पहा. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, तर मंत्री नितेश राणे हे सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये थांबलेत. हिवाळी अधिवेशनासाठी सगळे बंगले आणि आमदार निवासांची वर्षभर देखभाल करावी लागते. त्यासाठी जनतेच्या करातून जमलेला मोठा निधीही खर्च होतो.